आणि म्हणून त्याला शांती प्रदान करण्याकरिता अनेक जागी आम्हाला शिवकथा करावी लागते त्याच्या अनुष्ठानाकरता. आजही आम्हाला खूप जागी आमंत्रित करतात महाराज. अशी गोष्ट झालेली आहे आणि याला आत्मशांती मिळण्याकरता सुख समृद्धी घरामध्ये सुख नांदण्याकरिता काय करावं. शिव महापुराणाचा अनुष्ठान अत्यंत महत्वाचं सांगितले, अत्यंत महत्वाचं. म्हणून आजही आम्हाला भरपूर श्रीमंत असो गरीब असो त्यांच्याकडे जाऊन हे कथेचं अनुष्ठान करावं लागतं. याच्याकरता केलं पाहिजे. जो शिवमहापुराण ग्रंथ आपल्या घरामध्ये लावील ना, श्रवण करील, त्याला कधीच कुठेही काहीही कमी पडू देणार नाही भगवान शिव. मुहूर्त पाहावा, त्या मुहूर्तावरती योग्य अशा प्रकारचे हे शिवमहापुराण ग्रंथ. आणि मग वक्ता श्रोता, वक्ता कसा असावा, वक्त्यांची काही लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. धीर गंभीर अशा प्रकारचा तो वक्ता असावा. त्या वक्त्याची शब्दभेद अशा प्रकारची स्पष्ट उच्चार असावा. संस्कृताचं ज्ञान त्या वक्त्याला असावं. सगळ्या शास्त्राचं काही ज्ञान, पुराणाचं ज्ञान काही त्या वक्त्याला असणं गरजेचं आहे. काही संत महात्म्याची वचनं प्रमाण त्यामध्ये येतात, त्याचाही अभ्यास त्याला असावा लागतो. वक्त्याचे नियम असा तो धीर गंभीर कुशल वक्ता. वक्ता कुशलो धीर हा. असा तो सुंदर वक्ता त्या ठिकाणी पाचारण करावा, त्याचं यथोचित पूजन करावं. आणि आजपासून तुम्ही आम्हाला ही कथा सांगा असं म्हणून त्या ठिकाणी म्हटल्यानंतर त्यांच्या मुखातून 7 दिवस ही शिवकथा श्रवण करावी. जीवनाची व्यथा जे मागेल ते देणारा शिव आहे. लंका ही पार्वती करता बांधलेली होती. पार्वती काय म्हणली, कुठं कैलासावर पावसाचं घडीचं देव, थंडी, ऊन, महादेवाला नाही घर बांधला, लंका बांधली समुद्रामध्ये. आणि वास्तू करण्याकरता ब्राह्मणदेव श्रेष्ठ कोण आहे म्हणलं तर रावणाला बोलवलं. पूजा झाली, सगळी वास्तू केली, सगळं झालं. आता महाराजांना दक्षिणा द्यायची. मागा महाराज काय हवंय, हीच लंका मला पाहिजे. आता एखादा जर ब्राह्मण वास्तुशांतीला बोलवला आणि मागा महाराज सांगा तुम्हाला काय दक्षिणा आहे, ते घरच माझ्या नावानं करा म्हणल्यावर काय 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 माणसाला बदमाश बोलवलंय तेवढंच घर मागतोस. पण माझ्या शिवानं एकही शब्द काढला त्याला अवघड दानी म्हणावं. गोपाल कृष्ण भगवान की, पार्वती पते शिव हर 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 महादेव. आत्मलिंग काढून दिलं स्वतःच, पत्नी दिली, सर्वस्व काहीच ठेवत, जवळच काही ठेवत नाही. ते एवढ्या सगळ्याचा धनी असून सुद्धा आपल्या सोबत काहीही तो वागवत नाही, त्याला शंकर म्हणावं. असा असणारा तो शिव, त्याची अवीट असणारी ही कथा आपण श्रवण करत आहोत. विद्येश्वर संहिता 7 संहिता सांगितलेल्या आहेत.
भगवान शिवाचा ध्यान मंत्र सुंदर सांगितलेले, अत्यंत मंगलजात समान भाव मायम तमिशमजरा मरात्मदेवम पंचानं प्रबल पंच विनोदशीलम संभावये मनसि शंकरमं विकेशम। काय आहे त्या भगवंताचं स्वरूप शंकराचं? अत्यंत मंगलजात समान भाव, जे आधीपासून अंतापर्यंत शिल्लक राहतात किंवा ज्यांच्यामुळेच आधी आहे अंत आहे असे असणारे शिव आहे, नित्य मंगलमय असणारे शिव आहेत। ज्या शिव परमात्म्याची कशाशीही तुलना करता येत नाही, निर्विकार निर्विकल्प निर्विपरब्रह्म शिव, समानता करता येत नाही, अर्थात जे एकमेव आहेत, आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात, पंचमुख आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, रचना पालन संहार करतात, उत्पत्ती करतात। उमापती भगवान शंकरांचं मी मनोमन चिंतन करतो, अशा प्रकारचा हा श्लोक आहे। पंचान्नं प्रबल पंच विनोदशीलम संभावये मनसि मम शंकरमं विकेशम। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परं, तं नमामि शिवां परं, तं नमामि शिवां परं। हे सगळं तुझ्या सत्तेनं चाललेलं आहे देवा, आणि म्हणून तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने देवासी बोलणे, सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी कानने तुझिया बाणे, सूर्यासी कानने तुझिया बाणे, ऐसा तो ब्रह्मांडाचा धनी, सगळे काही सांगतो ब्रह्मांडाचा धनी। सगळी सत्ता मात्र लिंगाची, सगळीकडे त्यांची सत्ता आहे, सत्य स्वरूपच ते आहे। सत्यं शिवं सुंदरं, Rama
हर घर की आंगन में राधा शरणम